पाटगाव यामध्ये आता हा सामना होतोय श्री साम 11 क्षेत्ररक्षण साम 11 यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. काही वेळातच हा सामना चालू होतोय. एक 10 ते 12 मिनिटांच्या विश्रांतीनंतर पाटगाव प्रीमियर लीग पर्व 5वं सलामीचे फलंदाज नावं सांगायचे आहेत. अनिकेत साळवी आणि वेदांत JSYP या संघाकडून सलामीवीर अनिकेत आणि वेदांत. चेंडू मैदानीच्या दिशेने पहिला गोलंदाज श्री साम 11 कडून कोण गोलंदाजी टाकतोय पाहायचं आपल्याला. क्षेत्ररक्षण लागतंय. एक मात्र बीड ऑनच्या साईडला एक सर्कलच्या बाहेर आणि बीड ऑनला एक क्षेत्ररक्षक बाहेर आहे. मला वाटतं बाकीचं क्षेत्ररक्षण हे सर्कलच्या आतमध्ये लागलेलं आहे. पाहायचं आहे पहिला चेंडू कोण घेऊन येतोय आणि एक गोलंदाज मला वाटतं संदीप साळवी कर्णधाराने संदीप साळवी यांच्या हातात चेंडू पहिलं षटक टाकण्यासाठी दिलेला आहे. बघूया पहिलं षटक कशा प्रकारे टाकतोय संदीप साळवी. सामना करतोय तो अनिकेत. क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. स्लिप कव्हर गल्ली पहिला चेंडू संदीपचा. हा थोडासा फुलचा चेंडू होता. मला वाटतं पंचांच्या डोक्यावरून बीड ऑनच्या साईडला काढलेला एका धावेच्या स्वतःचं खातं खोलून घेतो या फलंदाज अनिकेत आणि एक धाव मिळते संघासाठी. संघाचं खातं खोलून देतोय अनिकेत आणि स्वतःचं सुद्धा खातं खोलतोय तो अनिकेत. एक धाव आणि एक बॉल आणि एक धाव झालेली आहे. संदीप पुढचा चेंडू एक मला वाटतं 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. सोयम एंड कडून गोलंदाजी करतो हा संदीप. उजव्या हाताने गोलंदाजी ओव्हर द विकेट मारा. हा थोडा आकू टप्प्याचा चेंडू आणि पुरेपूर फायदा हा वेदांनी घेतलेला आहे आणि रिव्हर्स मारलेला हा चौकार मला वाटतं असावा आणि पंचांचा इशारा चौकाराचा. 4 धावांची संख्येची धावसंख्या झाली आहे ती 5. 2 धावा आणि 5 धावा. संदीप साळवे यांचा पुढचा चेंडू थोडासा आकू टप्प्याचा पडला आणि पुरेपूर फायदा फलंदाजाने घेतलाय तो. वेदांत याने एक पाय पुढे टाकला. आकू टप्प्याच्या चेंडूचा फायदा घेत त्याने मला वाटतं रिव्हर्स मारून एक चौकार ओपन केलाय आणि स्वतःचं खातं चौकाराने खोललंय ते वेदांतने. पुढचा चेंडू टाकण्यासाठी संदीप ओव्हर द विकेट मारा. 10 ते 12 पावलांचा रनअप. हा सुद्धा रिव्हर्स मारलाय. बघूया षटकार जातो की चौकार आणि अतिशय लाजबाब नटखट असा मारलेला हा षटकार. सॉरी चौकार. चौकार की षटकार पाहायचं आपल्याला. 6 आहे. षटकार आहे. षटकार. धावसंख्या झाली ती 11. आम्हाला इकडून षटकार दिसत होता पण आपण काही बोलू शकत नव्हतो. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहायची होती आपल्याला आणि पंचांचा इशारा उशिरा आला आहे तो षटकाराचा. संदीप थोडा आकू टप्प्याचा चेंडू थोडासा आता एक टप मात्र गुडलेन स्पॉटवर टाकला होता पण फलंदाज एक वेदांत हा चांगला दिसतोय. फलंदाज रिव्हर्स मारण्यात मला वाटतं हतखंडा दिसतोय त्यांचा या मैदानात. नितीन गौंडी आता वेदांत कडून आपल्याला रिव्हर्स पाहायला मिळत आहेत. संदीप
पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय, सज्ज होतोय, सामना करतोय तो वेदांत. हा सुधारी बस मारला, बॅटच्या पट्ट्यात आला ना, एक धाव मात्र घेतोय, एक धाव वसूल करतोय. एक धावीने संघाची धावसंख्या होते ती 6, सॉरी 12. 12. संदीप आता मात्र सामना करतोय तो अनिकेत. हा मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नाही, थोडं हलकंसं अपील झालं होतं आणि मला वाटतं मला वाटतं झेल मारतो तो तंबूत परततोय तो अनिकेत. एक ह्या धावसंख्येवर मला वाटतं एकच तंबूत परततोय, तंबूतचा रस्ता दाखवतोय तो संदीप साळवी. अशा प्रकारे पहिला धक्का मिळतोय तो मला वाटतं 11 जय संभा 11 संघाला. सॉरी JSYP या संघाला पहिला धक्का मिळतोय तो अनिकेतचा. संदीपला यश मिळतं इथं. पहिले चेंडू 2 खराब टाकले, षटकार चौकार मिळाला, पण पुढचा चेंडू अतिशय चांगला टाकला होता आणि सरळ यष्टीरक्षक यांच्याकडे झेल मिळाला आणि एक तंबूचा रस्ता दाखवला तो अनिकेतचा. संदीप पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. वाईटचा इशारा पंचांचा. एक खराब चेंडू संदीप यांच्या गोलंदाजीकडून एक धाव निर्धाव मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या हळूहळू होती ती 1/13. 1/13. संदीपचा पुढचा चेंडू हा मात्र फटक्यात बॅटच्या आलेला आहे आणि एक धाव घेण्यात काय कमी पडलाय ना हा फलंदाज आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 1/14. याबरोबर पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकात एक जरी बळी मिळाला असला या संदीपला तरी धाव मात्र 14 दिलेल्या आहेत. थोडासा महागडा म्हणता येईल षटक. 14 धावा, एक बळी असं संदीपचं पृथक्करण पाहायला मिळतं आपल्या गोलंदाजीवरून. आता पुढचा गोलंदाज येतोय तो मला वाटतं नितीन गौंडे. नितेश गौंडी आपल्या गोलंदाजीवर मला वाटतं क्षेत्ररक्षण लावतोय, क्षेत्रव्यूह लावतोय तो गौंडी. नितीन गौंडी, नितेश. पहिला चेंडू आणि मला वाटतं एक वाईटचा इशारा पंचांचा. एक धाव मिळते. खराब चेंडू म्हणता येईल. धावसंख्या झाली ती 1/15. सुंदर असा चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात आला ना, सरळ यष्टीरक्षक यांच्या हातात जातोय. मला वाटतं निर्धाव जातोय चेंडू. एक सुंदर चेंडू पाहायला मिळाला नितेशकडून. पहिला चेंडू जरी खराब टाकला असला तर नंतरचा चेंडू चांगला टाकलाय, निर्धाव गेलाय. रोगेतला काही चान्स मिळाला नाही फटका मारायला आणि नितेशचा पुढचा चेंडू हा मात्र मला वाटतं मिळवण्याच्या दिशेने लेगच्या बाजूला काढलेला चेंडू, पण चेंडू थोडा नैसर्गिक अडथळा येतोय. एक धाव तत्पूर्वी पूर्ण करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या झाली 1/16. 1/16. नितेश पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. एक रनअप काय फार मोठा नाही, पण गोलंदाजी चांगली आहे. एक 7-8 पावलांचा वेग आहे त्यांचा चेंडू फेकण्यासाठी. रनअप आहे. उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. हा मात्र कव्हरच्या बाजूला हळूच काढलेला चेंडू एका क्षेत्ररक्षकांच्या पुढे पुढचा क्षेत्ररक्षक तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतोय. सुंदर अशा 2 धावा पाहायला मिळतात आपल्याला. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ते 1/18. हळूच कव्हरच्या बाजूला काढलेला चेंडू 2 धावा काढला. रनिंग बिटवीन द विकेट म्हणतात ती चांगली पाहायला मिळाली आपल्याला.
हा मात्र वेदांना रिव्हर्स मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात आला नाही, तर चांगला गोलंदाज आहे पुढे नितेश गौंडे. चांगला चेंडू पडला त्यांचा, निर्धाव जातोय चेंडू, धावसंख्येत भर नाही, धावसंख्या स्थिरावते ती 16, सॉरी 18. हा मात्र यारकर पद्धतीचा चेंडू पुढे पाय टाकला फलंदाजाने आणि मला वाटतं मिडऑफच्या दिशेला काढलेला हा फटका, एक धावेसाठी, एक धावेने संघाची धावसंख्या झाली ते 19. वेदान रिव्हर्स मारण्यात एक चांगला फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. नेत्याचा पुढचा चेंडू हा बॅटच्या पट्ट्यात आला नाही, पण एक धाव पूर्ण करतोय तो फलंदाज. एका धावेने संघाची धावसंख्या होते ते मला वाटतं 20. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 20. आता मात्र गोलंदाजासाठी येतोय तो ऋषिकेश साळवे. वेदान आणि ऋग्वेद सामना करतोय या गोलंदाजाचा, ऋषिकेशचा. ऋषिकेश एक 7-8 पॉलांचा रनअप आहे त्यांचा, उजव्या हाताने गोलंदाजी. हा मात्र ऑफसाईडचा चेंडू मला वाटतं मिड विकेटच्या साईडला काढण्यात यशस्वी होतो या फलंदाज ऋग्वेद. 2 धाव पूर्ण करतो या ऋग्वेद. मला वाटतं तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता, पण नाही, थांबवला आहे नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाने आणि 2 धावावर समाधान मानतो. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 22. ऋषिकेश हा मोठा फटका मारायचा, पुढे सरसावला होता हा फलंदाज, बॅटच्या पट्ट्यात आला नाही, चेंडू गेलाय सुनील, मला वाटतं विकेट किपर यांच्या हातात. निर्धाव जातोय चेंडू, निर्धाव चेंडू गेलाय. हा पुढचा चेंडू म्हणजे ऋषिकेशचा आणि धावसंख्येत भर नाही, धावसंख्या स्थिरावली ते 1-22. आणि हलकसं अपील होतं, हा सुद्धा बॅटच्या पट्ट्यात नीट आला नाही आणि चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातात जातोय. यष्टीरक्षक यांच्याकडून परत एक कव्हरचा क्षेत्रकार त्यांच्या हातात चेंडू संपवतोय आणि त्या क्षेत्ररक्षकाकडून परत गोलंदाज ऋषिकेश यांच्या हातात चेंडू जातोय. ऋषिकेश आता पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतोय ऋग्वेदला तो पाहायचा आपल्याला. ऋषिकेश रनअप घेतोय चेंडू फेकण्यासाठी, हा पुढे सरसावून मारतोय हा फटका ऋग्वेद आणि मला वाटतं एक धाव घेतोय आणि दुसरी धाव घेतोय आणि तत्पूर्वी मला वाटतं चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात येण्यापूर्वी 2 धाव पूर्ण करतोय हा फलंदाज. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ते 1-24. क्षेत्ररक्षणमध्ये काही बदल नाही आणि मला वाटतं तिसरं षटक चालू आहे आणि ऋषिकेश चांगले षटक टाकतोय. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न फलंदाजाला यशस्वी होण्यात अयशस्वी ठरत आहेत ते फलंदाज. बघूया ऋषिकेशचा पुढचा चेंडू, हा मात्र चेंडू हा जरा मला वाटतं पॉईंटच्या दिशेला काढलेला चेंडू, 1 धावेसाठी 1 धाव मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 25. शिली पॉईंटला क्षेत्ररक्षक नाही, तिथे हळूच बॅट टाकली आणि 1 धाव यशस्वी करण्यात फलंदाज यशस्वी होतोय आणि ऋषिकेश यांचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी बघूया फलंदाज कुठल्या प्रकारे फटका मारतो तो. तिसरं षटक चालू आहे. ऋषिकेशचा पुढचा चेंडू, हा मात्र कव्हरच्या बाजूला काढले चेंडू, एका धावेसाठी छाती इतका उडणारा चेंडू आणि याबरोबर षटक संपतंय. 1 धाव तर मिळते शेवटच्या चेंडूवर. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ते 1-26. हा शेवटचा चेंडू अतिशय सुंदर असा टाकला होता, मोठा फटका फलंदाजाला मारता आला नाही. परत एकदा नितेश गौंडी संघाकडून 4थं आणि स्वतःचं दुसरं षटक घेऊन येतोय. एक 8
8 ते 9 पावलांचा रनअप आहे त्यांचा. हा मोठा फटका आहे. बघूया आता झेल होतो की आता मला वाटतं लेगच्या साईडला काढलेला हा षटकार, अतिशय उत्कृष्ट असा षटकार. मला वाटतं खराब चेंडू होता. हा पिच पडला आणि तो टप त्या फलंदाजाला चांगला मारण्यात यशस्वी होतो. हा फलंदाज तो मला वाटतं ऋग्वेद ना? वेदान, सॉरी वेदान. पहिल्या चेंडूवर अतिशय चांगल्या प्रकारे लेग साईडला मारलेला हा फटका आणि तो षटकार गेला. या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती मला वाटतं 32. एक बाद 32. नितेश. हा रिव्हर्स मारलेला फटका. बघूया चौकार जातो का काय, तो थोडा नैसर्गिक अडथळा येतोय. दुसरी धाव घेत आहेत, बघूया दोन. आणि मला वाटतं थोडासा आत्मघातकी प्रयत्न, थोडासा अडथळा होतोय. आणि तत्पूर्वी मला वाटतं 2 धाव पूर्ण केलेल्या आहे. या 2 धाव्याने एक बाद 34. रिव्हर्स आपल्याला फटके बघायला मिळतात त्या वेदांच्या बॅटमधून. आणि तो सुद्धा फटका गोलंदाज आहे तो नितेश गौंडी. तो एक रिव्हर्सचा बादशाह मानला जातो इथला. हा सुंदर फटका मला वाटतं मिडऑफच्या बाजूला काढलेला फटका कवरच्या क्षेत्ररक्षक अडवतोय. तत्पूर्वी मला वाटतं मिडऑफचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू पकडतोय आणि 2 धावा पूर्ण करण्यात फलंदाज यशस्वी होतो. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 36. चौथं षटक चालू आहे. 36 धावा झालेल्या आहेत. एक फलंदाज बाद आहे. हा मात्र सुंदर 2 क्षेत्ररक्षकाच्या कव्हरच्या वरून काढलेला फटका आहे. चौकार जाणार असं वाटतंय. बघूया क्षेत्ररक्षक काय करतोय तो. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला. चौकार मात्र इथं अडवल्यात यशस्वी होतो. हा मला वाटतं क्षेत्ररक्षक नितीन गोपाळ. तत्पूर्वी 3 धावा काढलेल्या आहेत या फलंदाजाने. या 3 धावेने संघाची धावसंख्या झालेली ती 39. 39. लॉस ऑफ 1 विकेट. हा फुलचा चेंडू तो बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि सरळ चेंडू गेलाय तो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव गेलाय चेंडू. यष्टीर यांच्याकडून नितीन गोपाळ यांच्या हातात जातो चेंडू आणि परत गोलंदाजाच्या हातात नितेश गौंडी यांच्याकडे जातोय. नितेश गौंडी पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आणि सामना करणार आहे तो ऋग्वेद ना? ऋग्वेद. हा सुद्धा सुंदर चेंडू होता. हलकसं अपील होतंय किपरकडून. कोणत्याही प्रकारची दाद दिली जात नाही आणि मला वाटतं निर्धाव जातोय चेंडू. या निर्धाव चेंडूने मला वाटतं संघाची धावसंख्या झाली ते 39. याबरोबर मला वाटतं षटक संपतंय आणि शेवटचं षटक मला वाटतं 5वं षटक घेऊन येतोय तो नितीन गोपाळ. संघाची धावसंख्या झाली 39. अजून 6 चेंडू बाकी आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा गोळा करतात हे फलंदाज ते पाहायचं आपल्याला. किती धावांचा डोंगर पुढच्या संघावर ठेवतात ते पाहायचं आपल्याला. सामना का थांबलाय? पाणी पाहिजे. पाणी पाणी. नितीन गोपाळ. 5वं षटक स्वतःचं मला वाटतं पहिलं षटक असणार. पहिला चेंडू वेदानला. वेदान. ओ वाईटचा इशारा. एक पहिला चेंडू खराब टाकला होता आणि एक धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या झाली ते 1 बाद 40.
पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर टाकला आणि तो वाईटच्या इशाऱ्यात एक धाव मिळते. ती संघाला एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 1/40. नितीन गोपाळ. अनिकेत साळवी फलंदाजासाठी पाणी घेऊन गेलेले आहेत. चला नितीन गोपाळ. हा रिवर्स मारायचा होता. बघूया काय होतं. तो रिवर्स फटका बसलेला आहे. चौकार जातो का पाहायचं आपल्याला. आणि चौकार. अतिशय सुंदर असा फटका मारलेला आहे. मला वाटतं वेदांत आणि हा चौकार मिळतोय. आणि 4 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 44. 45. लॉस्ट ऑफ 1 विकेट. JSYP संघाची धावसंख्या झाली 44. वेदांत हा वैयक्तिक 32 धावसंख्येवर खेळतोय. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली वेदांत. त्यांचे रिव्हर्स शॉट सुद्धा आपल्याला चांगले पाहायला मिळाले. आणि रिव्हर्स शॉट हे मला वाटतं नितीश गौंडीच्या गोलंदाजीवर सुद्धा मारले. आणि पहिला गोलंदाज कोण होता त्या पहिल्या गोलंदाजावर सुद्धा 2 आपल्याला रिव्हर्स पाहायला मिळाले. ते वेदांतकडून चांगला रिव्हर्स शॉटचा बादशाह म्हणावं लागेल आता सुद्धा आजच्या दिवसातला नितीन गोपाळ. हा अतिशय सुंदर कडक शॉट पाहायचा आहे आपल्याला. षटकार जातो का. आणि षटकार. लाजबाब सुंदर खणखणीत लटखट असा शॉट पाहायला मिळाला आपल्याला. किती लूज बॉल. किती फटका सुंदर पुढे सरसावला. बॅटच्या पट्ट्यात घेतला बरोबर. आणि मला वाटतं रिव्हर्सला इकडे सुंदर असा षटकार पाहायला मिळाला. या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली आहे ती मला वाटतं 50. कडक शॉट. आणि तुझा रिव्हर्स तो सुद्धा रिव्हर्स शॉट नितीन. हा सुद्धा चांगला फटका म्हणाला मिडाऊनच्या साईडला. बघूया तिथला क्षेत्ररक्षण आणि सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा तर फलंदाज घेतोय. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या झाली ते 52. 1/52. JSYP या संघाची धावसंख्या झाली आहे ती 52. एकच फलंदाज गारद आहे त्यांचा. सलामीवीर आणि वन डाऊनचा फलंदाज खेळतायत. नितीन गोपाळ. पुढचा चेंडू. हा रिव्हर्स मारायचा होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. सरळ निर्धाव गेला. सरळ एसटी रक्षक यांच्या हातात जातोय चेंडू. तिथून सरळ गोलंदाच्या हाताकडे येतोय चेंडू. कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातात झाला गेलाय चेंडू. आणि तो क्षेत्ररक्षक परत नितीन गोपाल यांच्या हातात जातोय. आणि नितीन गोपाल गोलंदाजीसाठी तयार होतोय. बघूया शेवटचे काही चेंडू कसे टाकतोय तो नितीन गोपाल. हा सुद्धा बॅटच्या पट्ट्यात आला नाही. सुंदर चेंडू पाहायला मिळाला आपला नितीन गोपाल यांच्याकडून. जरी पहिले चेंडू खराब टाकले पण नंतरचे 2 चेंडू आता पडले ते अतिशय डोक्यान टाकलेले चेंडू. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. आणि थोडंसं यारकर पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला पुढे किंवा मागे खेळता आला नाही असा चेंडू. गुळलेच स्पॉटवर पडणारा चेंडू निर्धाव जातोय. या निर्धाव चेंडूमुळे धावसंख्येत भर नाही. धावसंख्या स्थिरावली ती 52. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल नितीनचा. बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा करतोय हा फलंदाज. आणि क्लीन बोल्ट मला वाटतं. सुंदर बॉल टाकला नितीन गोपाल यांनी. चांगले शेवटचे चेंडू टाकले ते 3. आणि 52 या धावसंख्येवरच हा मला वाटतं सामना थांबतोय. 52 आणि 53 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते मला वाटतं श्री सांबा 11 या संघावर.
राजा हिंदुस्थानी आणि स्वयंभू पाटगाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. क्षेत्ररक्षण लागते. जे SYP संघाकडून क्षेत्ररक्षण लागतंय. श्री संभा 11 संघाकडून फलंदाज सलामीचे सलामीवीर मैदानाच्या दिशेने. बघूया कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लागते ते. 53 धावांची मला वाटतं आवश्यकता आहे जिंकण्यासाठी श्री साम 11 संघाला. आणि पहिला गोलंदाज कोण आहे तो पाहायचा आपल्याला. मिलिंद, गोलंदाज मिलिंद. आणि सलामीचे सलामीवीर कोण आहे तो तुम्हाला सांगतो. ऋषिकेश आणि प्रमोद साळवी आणि ऋषिकेश. श्रीसाम 11 कडून सलामीवीर मिलिंद उर्फ पांड्या अर्ध विकेट मारा. हा बघूया मला वाटतं गल्लीच्या वरून कव्हरच्या मधून काढलेला हा फटका 4 धावेसाठी असणार. आणि हा सुंदर असा पहिल्या चेंडूवर कणकणीत असा चौकार पाहायला मिळाला ऑफसाईडच्या दिशेने. आणि मला वाटतं ऋषिकेशने आपलं संघाचं खातं खोलून दिलं आणि स्वतःचं खातं खोलतोय तो चौकाराच्या साहाय्याने. बिनबाद 4 पहिल्या चेंडूवरचा 4 धावा ऋषिकेशने खणखणीत असा कव्हर आणि गल्लीच्या मधून काढलेला हा चेंडू. वीस 12 धावा झालेल्या आहेत त्या मला वाटतं श्रीसम 11 संघाच्या. मिलिंद सामना करतोय तो ऋषिकेश. मिलिंदचा हा थोडा फुल टच बनवला चेंडू. एक पाय डावा पाय पुढे टाकला आणि कव्हरच्या दिशेला एका धावेसाठी काढलाय तो ऋषिकेशने. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 13. बिनबाद 13. राजा हिंदुस्थानी आणि
स्वयंभू सांबा पाटगाव दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकसाठी लवकरात लवकर यायचं आहे. सुनील गोपाल इथे उपस्थित आहे, त्यांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. याबरोबर मला वाटतं पहिलं षटक संपलं आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा दिल्या आहेत त्या मिलिंद साळवे यांनी. वेदान एक चांगला फलंदाज तसाच चांगला गोलंदाज आपण त्याच्या स्वरूपात पाहायला मिळतो का बघायचं आहे. चाळीस धावसंख्या 52 धावसंख्या संघाच्या झाल्या, त्याच्यात वैयक्तिक हा 40 धावा हा वेदांच्या आहेत. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाले, रिव्हर्स शॉट बघायला मिळाले. वेदान वेदान वेदांचा पहिला चेंडू. वाईटचा इशारा, एक खराब चेंडू पाहायला मिळाला. एक धाव अतिरिक्त मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या जाते ती बिनबाद 14. ऋषिकेश ऑप्टिकच्या खूपच बाहेरून जाणार चेंडू आणि वाईटचा इशारा पंचांचा. एक धाव वाढते. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 14. हा खूप वाकूट टप्प्याचा चेंडू आणि काय होतं बघूया. वेदान गेलेला आहे तिथे आणि मला वाटतं झेल टिपतोय आणि बाद. हा पिचवर पडलेला शॉर्ट चेंडू आणि फलंदाजाला मला वाटतं बॅटच्या टोकाला तो फटका मिळाला. मोठा फटका बसला नाही आणि तिथेच मला वाटतं शिली पॉईंटच्या दिशेला झेल उडाला आणि मला वाटतं गोलंदाज तिथे तिथपर्यंत धावला आणि तो झेल टिपला आणि स्वतःच्या गोलंदाजीवर त्याने आपला बळी मिळवलेला आहे आणि एक बाद होतोय या संघाचा आणि एक बाद 14 धावसंख्येवर हा बळी मिळतोय आणि पहिल्याच षटकात वेदांना यश मिळतंय. मला वाटतं पहिला धक्का मिळतोय तो मला वाटतं श्रीसाम 11 संघाला. ऋषिकेश साळवे यांच्या स्वरूपात खूपच आकूट टप्प्याचा उंच जाणारा चेंडू बॅटवरून सोडला असता तर मला वाटतं पंचांनी नो बॉल सुद्धा दिला असता, पण मोह काय आवडता येत नाही फलंदाजाला आणि बॅट टाकली आणि सरळ पॅव्हिलियनमध्ये वाटचाल केली त्या ऋषिकेशने. सौरभ आता आलेला आहे. मिडाऊनच्या साईडला काढलेला हळूच फटका. एक धाव घेण्यापूर्वी 2 धावा पूर्ण करतो फलंदाज. थोडंसं बिश होतोय तिथला क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा फलंदाज घेतोय. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 16. एक बाद 16. वेदान स्वतःचं पहिलं संघाकडून दुसरं षटक टाकतोय. वेदान थोडासा गुड लेन्थ स्पॉटवर सुंदर चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातात जातोय. निर्धाव गेलाय चेंडू. या निर्धाव चेंडूने धावसंख्या स्थिरावते. एक बाद 16. वेदान चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजी चांगलीच केली होती या वेदानने. आता गोलंदाजी एक मात्र बळी मिळालाय तो वेदानला. आकूट टप्प्याचा चेंडू. हा फलंदाजाला बीट फटका मारता आला नाही पण एक धाव तर मिळते. इथे एक धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 17. पहिल्या षटकात 13 धावा निघाल्या आहेत आणि वेदांचं षटक चालू आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 17. वेदान हा सुद्धा आकूट टप्प्याचा चेंडू ऑफच्या बाजूला काढायचा होता. बॅटच्या पट्ट्यात आला. एक धाव मात्र घेतोय तो प्रमोद साळवे. एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 18. 1 बाद 18. स्लिपमध्ये एक क्षेत्रक आहे बंटी कुंभार. मला वाटतं कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि गल्लीत रामू आहे आणि इकडं मिडॉपला आहे तो यश. हा कोटप्प्याचा चेंडू. हा मात्र मिडॉनच्या ऑफच्या साईडला काढलेला चेंडू. एक धाव तर घेतोय. दुसरी धाव घेतोय बघूया आणि मला वाटतं नॉन स्ट्रायकरचा प्रमोद साळवे हा चलाक दिसतोय. मला वाटतं इथं षटक संपतोय. 2 धाव पूर्ण करतोय. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 20. 1 बाद 20. मला वाटतं सरासरी षटकामध्ये 10 धावा राखण्याचं यश मिळतंय ते श्री सांबा 11 संघाला. षटकामध्ये 10 धावांची
सरासरी राखण्यात यश मिळतंय ते जय संभा सॉरी श्री संभा 11 संघाला. नाणेफेक करून घ्यायची आहे. नाणेफेक झाली का? श्री संभा पाटगाव आणि राजा हिंदुस्थानी नाणेफेक करून घ्यायची आहे. दरम्यान तिसरं षटक कोण घेऊन येतोय? ऋग्वेद गोपाळ. सामना करतोय तो प्रमोद साळवी. क्षेत्ररक्षण मध्ये बदल. ऋग्वेद गोपाळ ओव्हर द विकेट मारा 4-5 बॉलांचा रनअप. हा मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आणि मिड विकेटच्या दिशेने काढलेला चेंडू बघूया चौकार जातो का? क्षेत्ररक्षण पडतोय तिथं. दुसरा क्षेत्ररक्षण येऊन चेंडू अडवतोय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करतोय तो ऋग्वेद सॉरी सौरभ ना प्रमोद सॉरी प्रमोद साळवी. प्रमोद साळवी. ऋग्वेद गोलंदाजी करतोय. ऋग्वेद यांचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता. बॅटच्या पट्ट्यात फारसा आला नाही पण 2 धावा घेण्यात यश मिळतंय तो प्रमोदला. ऋग्वेदचा पुढचा चेंडू हळूच काढलेला चेंडू नाही. चेंडू गेला ना आणि लॉन स्ट्रायकरचा फलंदाज जातोय. हा आत्मघातकी धाव काढण्याचा प्रयत्न होता पण नाही. वाचलेले आहेत ते फलंदाज. कुठल्याही प्रकारची धावसंख्येत भर नाही. धावसंख्या स्थिरावलेली आहे. बावीस. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या 22. 53 धावाचं उद्दिष्ट गाठायचं आहे. बघूया. ऋग्वेद थोडासा फुलटॉस चेंडू होता. एक पाईप जर पुढे टाकला असता प्रमोद नाही तर फटका बसला असता पण अयशस्वी ठरतात ते प्रमोद साळवी. बॅटच्या पट्ट्यात आला ना. एक धाव काढतोय तत्पूर्वी एका धावेने संघाची धावसंख्या झाली ते 1-23. स्वयंभू पाटगाव राजा हिंदुस्थानवाले हजर आहेत. स्वयंभू पाटगाव सॉरी पाटगावले हजर आहेत. दरम्यान इकडे एक फटका मारलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय हा मला मी बघूया. 2 धाव आणि 2 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजाचं ताळमेळ आहे चांगला आहे. प्रमोद साळवे चांगला रनिंग बिटवीन द विकेट आहे त्यांची. 2 धाव वसूल करतोय. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 25. ऋग्वेद. हा बघूया हा झेल होतो का? आणि ऋग्वेद गेलेला आहे आणि स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपतोय. यश मिळतंय त्याला आणि इथे मला वाटतं फलंदाज बाद होतोय. इथं विकेट मिळते आणि दुसरी विकेट पडते ती मला वाटतं श्री साम 11 या संघाची. यश मात्र मिळतंय तो ऋग्वेदला. नितेश गौंडे हा सुद्धा एक चांगला फलंदाज. खणखणीत असे षटकार पाहायला मिळतात याच्या बॅटमधून. रिव्हर्स शिपचा बादशाह म्हणून ओळखला जातो तो नितेश गौंडे. ऋग्वेदचे काही चेंडू बाकी आहेत बघूया. संघाची धावसंख्या झाली ती 25. 13 बॉल आणि 28 धावांची गरज. मला वाटतं या षटकातला शेवटचा चेंडू आहे आणि तो सामना करणार आहे तो नितेश गौंडे. सुंदर. बघूया ऋग्वेद कशा प्रकारे हा चेंडू टाकतोय तो नितेश गौंडे यांना. ऋग्वेद सामना करतोय तो नितेश गौंडे.
फटका मारायचा होता रिवर्स, बॅटच्या पट्ट्यात आला नाही, बॅबरो षटक संपतंय, निर्धाव जातोय चेंडू. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. ऋग्वेदची एक नामावंत असा फलंदाज आहे, त्याच्यासमोर गोलंदाजी टाकणं थोडं कठीण असतं. थोडंसं प्रेशरमध्ये असतो गोलंदाज, आणि तो प्रेशरमध्ये गोलंदाज असताना सुद्धा चांगला चेंडू टाकला आणि निर्धाव गेलाय तो चेंडू. आणि नितेश गौंडी यांना फटका बसला नाही आहे, आणि याबरोबर धावसंख्या स्थिरावली आहे ती 25. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 28. राजा हिंदुस्थानी नाणेफेकीसाठी जायचं आहे. अनिकेत चौथं षटक घेऊन येतो. अनिकेत 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. 14 षटकामध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत सुंदर चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव गेला चेंडू. सुंदर असा फटका पाहायला मिळतोय. बघूया, एक धाव घेतलेली आहे. एकच, आणि एक धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 26. दहा चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. अनिकेत अनिकेतचे 2 चेंडू पडलेले आहेत, एक धाव दिलेली आहे. आता मात्र सामना करतोय तो नितेश गौंडी अनिकेतचा. हा मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता. वाईटचा इशारा. एक आणि एक धाव. विकेट गेली. आउट. दहा बॉल 26. 10 बाद होतोय. एक फलंदाज त्यांची जागा घेण्यासाठी आलेले फलंदाज ते फलंदाज अनिकेत. बॉलिंग सुंदर असं बॉलिंग पाहायला मिळते अनिकेतची. डॉट गेले बॉल, आणि फलंदाज नितेश गौंडी आहे. अनिकेत गोलंदाज. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. हा, चांगला चेंडू होता. मोठा फटका बसला नाहीये, आणि मला वाटतं काय होते पाहायचं आपल्याला. केडीच्या जागेवर आलेले आहेत. बघूया. 8 चेंडू आणि 25 धावा. 8 लास्ट बॉल आहे इथे. बघा, चालेत. हा मात्र पाहायचं आपल्याला.
चौकार, रिव्हर्सचा चौकार पाहायला मिळाला आपल्याला या. वेदांत 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. वेदांत सामना करतो तो नितीन. बघूया वेदांतचा चेंडू, हा मोठा फटका आहे. बघूया काय होतो, झेल होतो का चौकार जातो. आणि सुंदर झेल अनिकेत मला वाटतं तिथे आहे. आणि चांगला मला वाटतं नितीन गोपाल बाद होतोय. अशा प्रकारे पुढचा धक्का मिळतोय तो श्री 11 संघाला. संधी साळवे आलेले आहेत त्यांची जागा घेण्यासाठी. 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. अजूनही मैदानात नितेश गौंडे आहेत. वेदांचा पुढचा चेंडू सुंदर असा कव्हरच्या दिशेला काढलेला हा फटका 1 धावेसाठी. 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. वेदांत स्ट्राईकला मात्र नितेश गौंडे. वेदांत गोलंदाजी करतोय. बघूया काय होतंय पाहायचं. आणि थोडं जेल होता तिथे सुटतोय. तत्पूर्वी मला तो 2 धावा करतोय पूर्ण. सुंदर 2 धावा. 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 3 षटकारांची आवश्यकता आहे. बघूया गोलंदाज सुद्धा चांगला आहे, फलंदाज ते चांगला आहे. वेदांत 15 पावलांचा रनअप वेदांचा. आणि बाद नितेश गौंडी बाद. एस यांच्या हातात झेल
संघाचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. मला वाटतं नितीन गोपाळ यांनी माईकचा ताबा घ्यायचा आहे. नितीन गोपाळ, आपली आवश्यकता आहे. तुमच्या आग्रहास्तव आम्ही तुम्हाला सहकार्य केलं आहे. या आमचा आवाज बसलेला आहे. नितीन गोपाळ.